पैसा असेल तर पूर्ण जग जवळ येते, परंतु पैसा नसेल तर कोणीही विचारत नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर वर्णन करत आहोत. पैसा असेल तर पूर्ण जग जवळ येते. सर्वजण आपल्याला गोड गोड बोलतात, चांगलं बोलतात, मस्त मस्त बोलतात, आपली प्रशंसा करतात, स्तुती करतात, कौतुक करतात, आपल्या चुका झाल्या तरी माफ करतात. आणि आपलं कुठं ठेवू कुठं नाही करतात. आपलं गुण गौरव करतात. आपलं सर्व काही काम ऐकतात. सर्व काही काम ऐकतात. आपल्याला मान सन्मान देतात, आदर देतात, आपली इज्जत करतात. एवढं आज पैशाचं महत्त्व आहे. एवढा आज पैशाला मान आहे. परंतु जर पैसा नसेल तर कोणी विचारत नाही, कोणी जवळ येत नाही. मग तो मनुष्य किती चांगला असो, वागायला, बोलायला, राहायला किती चांगला असो, किती संस्कारी असो, किती बुद्धिमानी असो, किती ज्ञानी असो, या किती माया दयाळू असो, सज्जन असो, कसाही असो, त्याच्याजवळ कोणी येत नाही, त्याला कोणी विचारत नाही. कारण त्याच्याजवळ रंगीन कागद नसतो. त्याच्याकडे रंगीन कागद नसतो. त्याच्याकडे चमकणारा कागद नसतो. त्याच्याकडे मूल्यवान कागद नसतो. असा आजचा काळ आहे. असा आजचा काळ आहे. असा आजचा जमाना आहे. लोकांना पैसा प्यारा आहे. लोकांना पैसा प्रिय आहे. माणुसकी नाही, प्रेम नाही, एकता नाही, सत्य नाही. लोकांना प्यारा आहे फक्त पैसा. लोकांना प्रिय आहे फक्त पैसा. पैसा असेल तर लोक सर्व करतात. प्रत्येक प्रकारची सेवा करतात. म्हटलं ते काम ऐकतात. कारण पैसा हा सर्वांना गुलाम बनवतो. पैसा हा सर्वांना चपराशी करतो. पैसा हा सर्वांना लाचार करतो. पैसा हा सर्वांना मजबूर करतो, दिवस करतो. या पैशापुढे कोणाचं चालत नाही. या पैशापुढे कोणाचं काही जमत नाही. पैसा हा सर्वांना फिरवतो, गोलगोल फिरवतो. पैसा हा सर्वांना घुमवतो. सर्वजण या पैशाचे गुलाम बनतात. सर्वजण या पैशाचे चाकर बनतात. सर्वजण या पैशाचे चपराशी बनतात. कारण लोकांना आपल्या प्राणापेक्षाही, आपल्या जीवापेक्षाही, आपल्या गुणापेक्षाही, आपल्या प्रत्येक गोष्टीपेक्षाही, या आपल्या अस्तित्वापेक्षाही लोकांना प्रिय असतो पैसा. हवा असतो पैसा. पाहिजे असतो पैसा. कारण तो पैशापुढे लाचार झालेला आहे. म्हणून आज ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे रंगीन कागद नाही, चमकणारा कागद नाही, त्याला आज कोणी विचारत नाही. त्याला आज कोणी जवळ करत नाही. त्याला कोणी भाव देत नाही. त्याचं कोणी काही ऐकत नाही. परंतु ज्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सर्व धावून जातात. मग त्याला अडचण येऊ ना येऊ, सर्वजण त्याच्यापुढे धावून जातात, त्याच्याकडे धावून जातात. कारण त्याच्याकडे पैसा आहे. तो त्या माणसाकडे धावून जात नाहीत, त्याच्या पैशाकडे धावून जातात. त्याच्या पैशाला महत्त्व देतात. ते त्याला महत्त्व देत नाहीत, त्याच्या पैशाला महत्त्व देतात. ते त्याला विचारत नाही, त्याच्या पैशाला विचारतात. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याच्याकडे जातात. मग त्याच्याकडे जर पैसा नसता तर त्याला कोणी विचारलं बी नसतं, त्याला कोणी बोललं बी नसतं. एवढा माणूस लालची, हविष्ट झालेला आहे. किती जरी असलं, किती जरी धन असलं, संपत्ती असली, पैसा असला, तरी त्याला आणखी हवाच आहे, हवाच आहे, पाहिजे आहे.
का त्याची लालच कधी संपत नाही, त्याची हाव कधी संपत नाही. मरेपर्यंत त्याची हाव संपत नाही, लालच संपत नाही. किती जरी त्याच्याकडे धन असलं, किती जरी संपत्ती असली, किती जरी पैसा असला, तरी त्याला पाहिजे असतो, आणखी पाहिजे असतो, पाहिजेच असतो. या पैशाचा तो गुलाम झालेला आहे. या पैशापुढे तो आपली शान विसरला आहे, आपला मान विसरला आहे, आपले अस्तित्व विसरला आहे, आपले नातेरिश्ते विसरला आहे, प्रेम विसरला आहे, सत्यता विसरला आहे, जीवनाचं खरं महत्त्व विसरला आहे, जीवनाचं मूल्य विसरला आहे, जीवन काय आहे, कसं जगायचं सर्व काय विसरला आहे. आनंद विसरला आहे, मौज विसरला आहे, मजा विसरला आहे, सर्व काही तो या पैशापुढे विसरला आहे. तो एक लाचार बनला आहे. त्याला आपल्या अस्तित्वाची कदर नाही, त्याला आपल्या नातलगाची पर्वा नाही, त्याला कशाचीच पर्वा नाही. त्याला पर्वा आहे तर फक्त पैशाची, त्याला हवा आहे तर फक्त पैसा, त्याला पाहिजे आहे तर फक्त पैसा. पैशातच त्याचा सर्व जीव आहे, पैशात त्याचा सर्व प्राण आहे. म्हणून पैसा आहे तर तो आहे. परंतु हा पैसा मानवानेच बनवलेला आहे, माणसानेच बनवलेला आहे. हा रंगीन कागद, चमकणारा कागद मानवानेच तयार केलेला आहे आणि माणूसच त्याचा गुलाम बनलेला आहे, लाचार बनलेला. या पैशासाठी तू नाही ते करतो, या पैशासाठी तू खूप भाराभानगडी करतो, खूप काही करतो, भांडण करतो, मारामारी करतो, अनेक घटना घडवतो, अनेक गोष्टी करतो. या पैशापुढे तो लाचार बनला आहे. या पैशापुढे तो एक बाहुली बनला आहे, एक बाहुला बनलेला आहे. तो आपला अस्तित्व हरवून गेला आहे, आपलं मूल्य हरवून गेला आहे, जीवनाचं महत्त्व हरवून गेला आहे. सुख, मौज, मजा, आनंद, प्रसन्नता तो हरवून गेला आहे. आणि याच कारणामुळे तो आजारी पडत आहे. त्याला दुःख येत आहे, संकट येत आहेत, समस्या येत आहेत आणि अनेक अडचणींना, संकटांना त्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याच्या लालचीपणामुळे, त्याच्या हविष्टपणामुळे, त्याच्या असमाधान वृत्तीमुळे त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे, अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. म्हणून त्याचं जीवन दुःखी झालं आहे. या पैशामुळे त्याचं जीवन दुःखी झालं आहे, लाचार बनला आहे. अशा प्रकारे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे लोक धावून जातात, सर्वजण धावून जातात. परंतु ज्याकडे पैसा नाही त्याच्याकडे त्याला कोणी विचारत नाही, त्याला कोणी बोलत नाही, त्याला कोणी मान देत नाही, कोणीच भाव देत नाही. असा आजचं जग आहे, असा आजचा जमाना आहे, असा आजचा काळ आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.